18 जानेवारी 2025 ला आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या आशीर्वादाने मी या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली आणि त्या दिवसापासून ते कालपर्यंत मी जेव्हा पोलीस यंत्रणेबरोबर बसलेलो, माझ्या कायदा आणि सुव्यवस्था संदर्भात 2 ते 3 बैठका जिल्हा पोलिसांबरोबर झालेल्या होत्या। मी प्रत्येक बैठकीमध्ये एक गोष्ट स्पष्ट सांगत होतो की मी पालकमंत्री असताना माझ्या या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुठल्याही पद्धतीचे कुठल्याही प्रकाराचे अवैध धंदे, मटका, जुगार, अंमली पदार्थ, मग वाळू चोरी, मग गांजा, बीफ, कुठल्याच प्रकारचे अवैध धंदे चालता कामा नये हे सरळ स्पष्ट आदेश, सरळ स्पष्ट माझी भूमिका तेव्हाच्या बैठकीमध्ये मी पोलीस प्रशासनाला दिलेल्या होत्या। मी हे त्यांना स्पष्ट सांगितलेलं की राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब ह्यांच्या प्रतिमेला डाग लागेल असं कुठलाही प्रकार माझ्या ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाकडून होता कामा नये ह्याची काळजी प्रत्येक पोलीस खात्याच्या कर्मचाऱ्यांनी घ्यावी। कारण का ज्या पद्धतीने आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आणि महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री म्हणून ज्या पद्धतीने कारभार करतायत, कुठलाही प्रकारचा डाग हे त्यांनी स्वतःला लावून दिलेला नाही। हेही त्या आमच्या पोलीस खात्याला मी स्पष्ट सांगितलेलं की माझं पूर्ण नाव हे नितेश नारायण राणे आहे। मी ज्या राणे साहेबांचा मुलगा आहे त्या राणे साहेबांनी आपल्या पालकमंत्री म्हणून या जिल्ह्याचा कारभार करत असताना, नेतृत्व करत असताना 1990 ला जेव्हा राणे साहेब या जिल्ह्यामध्ये आले तेव्हा आमदारपासून मंत्री आणि मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षापासून सगळी पदं भूषवताना त्यांनी ह्या बाबतीमध्ये कधीच कोणालाच सोडलेला नाही। आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची भावी पिढी हे अगर अंमली पदार्थ, मटका, जुगार आणि या सगळ्या प्रकरणामध्ये अगर बर्बाद होत असेल, त्यांचं भविष्य अंधारात जात असेल, तर माझ्यापेक्षा मोठा शत्रू कोणच नाही हे पहिल्या दिवसापासून मी पोलीस प्रशासनाला सांगत होतो। काही जुने जाणकार पत्रकार इथे बसलेले आहेत। 1990 ला जेव्हा राणे साहेब आमदार म्हणून इथे आले तेव्हा त्यांनी स्वतः असंख्य दारूच्या भट्ट्या, जत्रेंमध्ये होणारे जुगार, मटका हा स्वतः जाऊन बंद केलेले होते। म्हणून ज्यांचं रक्त माझ्यामध्ये आहे, ज्यांच्या विचारावर मी चालतो, ज्यांचे संस्कार माझ्यावर आहेत, त्या राणे साहेबांचा मुलगा पालकमंत्री असताना मी पोलिसांच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना आणि एसपी सकट सगळ्यांना सांगितलेलं की तुम्ही हे अवैध धंदे बंद करा, मटका, जुगार विगार बंद करा, नाहीतर मग मी करणार। 2-3 वेळा सांगून झालेलं होतं।
हेही पुढे तुम्हाला सांगतो. मी त्यांना नावं दिलेली की ही नावं या जिल्ह्यामध्ये हे ह्या पद्धतीने अवैध धंदे करतायत, 2 नंबरचे धंदे करतायत. मी नावासकट कुठे बसतात, कुठले कपडे घालतात, तुमच्या पोलीस स्टेशन मधला कुठला ऑर्डरली, कुठला खालचा कर्मचारी त्यांच्या संपर्कात आहे, प्रत्येक पोलीस स्टेशनला किती कुठे कसे बांधलं गेलेलं आहे, या सगळ्या बाबतीची माहिती मी देऊन बसलेलो. मी त्यांना एवढंच सांगितलं, अगर माझ्याकडे एवढी माहिती असेल तर तुम्ही ह्यावर ऍक्शन घ्या. मी आल्या लगेच काय बाबती मी तुम्हाला वेळ देणार, मी लगेच हात टाकणार नाही. माझ्या पोलिसांवर पूर्ण पद्धतीने विश्वास आहे. मी असं वारंवार त्यांना सांगत होतो. असंख्य वेळी मी टिप दिलेल्या आहेत की बाबा इथे हा बसलेला आहे, या गोष्टी सुरू आहे, तुमचे लोक पाठवा. पण 9 महिने झाले कुठल्याही प्रकारची हालचाल. नेहमी मला असा अनुभव यायचा, गांजा ओढणाऱ्याला पकडलं जायचं, गांजा विकणाऱ्याला सोडून दिलं जायचं. आणि हेही मी आमच्या पोलीस जे माझा आता पत्रकार परिषद बघत असतील बारकाईने, मी जेव्हा ह्या पद्धतीची कारवाई करण्याचे आदेश देत होतो तेव्हा तुमच्यातले काही अधिकारी हे त्या मटका जुगारवाल्यांना, त्या गांजा आणि ह्या सगळ्यांना विकण्याला जाऊन माझी भीती दाखवून असलेला रेट डबल करायचे. मी आज परत ऑन रेकॉर्ड तुमच्या समोर सांगतो, पोलीस डिपार्टमेंटमध्ये सगळेच असे आहेत असं मी मानत नाही. काही चांगलेही अधिकारी आहेत, काही प्रामाणिकही अधिकारी आहेत, जे ह्या सगळ्यामुळे बदनाम होत आहेत. मी जेव्हा मी माझ्या पद्धतीने अशी भूमिका घ्यायचो, माझे नेहमी असं म्हणणं असायचं की ह्या खात्याचं नेतृत्व आदरणीय मुख्यमंत्री साहेब करतायत, कोणीही त्यांचं नाव खराब करू नका हे सांगून पण तरीही अशा प्रकारच्या गोष्टी बंद होत नव्हत्या. काल जी काय मी धाड टाकली स्वतः जाऊन, त्या व्यक्तीबद्दल मी कणकवली पोलीस स्टेशनला 4 महिन्या अगोदरच माहिती देऊन ठेवली की हा असा व्यक्ती आहे, मोठ्या प्रमाणामध्ये मटका लावतो, कणकवलीमध्ये त्याला मटका किंग म्हणून ओळखतात, त्याचं एवढं कलेक्शन आहे, ह्या गोष्टी बंद करा. काही झालेलं नाही. उलट मी बोलल्यानंतर 1 लाखाचे 2 लाख करून घेतले. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जे खालचे जे अधिकारी आहेत, जे बांधले गेलेले आहेत, ते लोक ह्यांच्याकडे जाऊन आपला आकडा वाढवून घ्यायचे. म्हणून ह्या निमित्ताने आता कालची ही घटना मी काय करू शकतो हे पोलीस खात्याला आता कळलेलं आहे. म्हणून ह्या निमित्ताने पोलीस खातं असो, महसूल खातं असो, जिथे लोकांना लुबाडण्याचं काम होतं, जिथे लोकांना माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं भविष्य खराब करण्याचे काम होतं, त्या प्रत्येकाला मी सांगेन, या तर तुम्ही ते थांबवा, या तर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी ते थांबवणार. हे तर फक्त कालची सुरुवात होती. मी तुम्हाला सांगतो, फक्त सुरुवात. मी तुम्हाला ट्रेलर दाखवला की जिल्ह्याचा पालकमंत्री कुठे पोहोचू शकतो आणि कसा पोहोचू शकतो. आणि माझ्याकडे किती माहिती आहे. म्हणून आता तुम्ही या जिल्ह्यातले सगळे अवैध धंदे बंद करा. अगर पोलीस असेल, महसूल असेल, कुठलंही डिपार्टमेंट मला सांगत असेल की आम्हाला माहित नाही, ते सर्रास खोटं आहे. प्रत्येकाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. कोण कुठे कसं करतो माहिती आहे. गांजा कुठल्या मार्गाने येतो माहिती आहे.
वाळू चोरी कुठे कोण करतं माहिती आहे. वाळू चोरीवर कारवाई होते, रॅम्प तोडले जातात, परत दुसऱ्या दिवशी ते रॅम्प कसे उभे राहतात तिकडे. म्हणून प्रत्येकाकडे मी पोचणार, एक लक्षात ठेवा, प्रत्येकाकडे. मला मागे पुढे काहीच नाही, मला भीतीचा विषय नाही. मला अगर मी योग्य करत असेल तर मला थांबवण्याचा कोणाला कारण नाही. माझ्या कोणीही नादी लागू नये. राणे कुटुंब म्हणून मला माझ्या इकडच्या सामान्य जनतेशी लेणं देणं आहे. माझ्या वडिलांनी मला एवढेच विचार माझ्या डोक्यात बिंबवलेले आहेत की आपलं पूर्ण आयुष्य हे या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जनतेसाठी आपल्याला द्यायचं आहे. म्हणून माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत, जेव्हापर्यंत माझ्या खांद्यावर हे पद आहे, तोपर्यंत या जिल्ह्याच्या कुठल्याही व्यक्तीबरोबर, त्यांच्या भविष्याबरोबर मी कोणालाही खेळायला देणार नाही. हे सगळ्यांनी, प्रशासनाच्या प्रत्येकाने याची नोंद ठेवावी. कारण मी प्रत्येकापर्यंत पोहोचणार आहे. आता तुम्ही बंद करा या तर मी बंद करणार. तुम्हाला बंद जमत नसेल तर मी तिथे नक्की पोहोचणार. आणि कोण कुठे कसे आहेत सगळी माहिती माझ्याकडे आहे, टोटल माहिती आहे. वारंवार काही लोकांना देऊन पण, पोलीस खात्यामध्ये देऊन पण झालेले आहे. म्हणून या बाबतीमध्ये पोलिसांनी यापुढे त्या पद्धतीची कारवाई सुरू करावी. आमच्या जिल्ह्यामध्ये जे अवैध पद्धतीची गोवा दारू येते त्याचंही लोकेशन मला माहिती आहे. ते कुठे उतरवलं जातं, कसं उतरवलं जातं, पोलिसांना किती, काही अधिकाऱ्यांना पॅकेट बांधले गेले, हे सगळं सांगतो. तुम्हाला नोटचा कलर पण सांगेल. त्या दुपारी तो पोलिसांनी काय दुपारी जेवलं हेही सांगतो तुम्हाला, काही हरकत नाही. अंडरवेअरचा कलर सांगायचा असेल तेही सांगतो. माझ्याकडे एवढी माहिती आहे. मला आजमावून बघा, मी तुम्हाला सांगतो, मला खरंच आजमावून बघा. 10 वर्ष मी विरोधी पक्षामध्ये राहिलेलो आहे. या जिल्ह्याच्या विकासासाठी आणि भविष्यासाठी संघर्ष करणाऱ्यापैकी मी आहे. मला सगळं सोपं मिळालेलं नाही. राणे साहेबांचा मुलगा म्हणून लगेच मंत्री झालेलो नाही. 10 वर्ष संघर्ष केलेला आहे, जेल बघितलेला आहे. जिल्ह्याच्या प्रत्येक मुद्द्यासाठी संघर्ष करून आज ह्या पदावर मी आज बसलेलो आहे. म्हणून मला जे मिळाले ते काय सोपं मिळालं नाही आणि ते जिल्ह्याच्या लोकांमुळेच मिळालेलं आहे. म्हणून जेवढे काही दिवस मी इथे पालकमंत्री म्हणून आहे, जेवढे काही दिवस या जिल्ह्याचा चौकीदार म्हणून मी जिथे बसलोय, माझ्या जिल्ह्याकडे कोणीही वाकड्या नजरेने बघायचं नाही. कोणाला काही कमवायचं असेल तर चांगल्या मार्गाने कमवा, असं मी अधिकाऱ्यांना सांगेन. चांगल्या मार्गाने कमवा, लोकांना लुबाडून आणि लोकांना त्रास देऊन आणि माझ्या जिल्ह्यातल्या तरुण तरुणीला आयुष्य बर्बाद करून कोणीही आपले खिसे भरत असतील तर तुम्ही विरुद्ध मी आहे, एक लक्षात ठेवा. आज जे काही मटका लावणारे आहेत, जुगार लावणारे आहेत, त्या घराची काय परिस्थिती असेल, त्या आई वडिलांची काय परिस्थिती असेल, मुलाला अगर लत लागल्यानंतर तो मुलगा जेव्हा आपलं आयुष्य बर्बाद करतो तेव्हा त्याच्या आई वडिलांवर काय बीतत असेल ह्याची जरा कोणीतरी विचार करायला पाहिजे. आम्ही ज्या जिल्ह्याच्या विकासासाठी संघर्ष करतोय, मेहनत करतोय, आमच्या इथे कारखाने आले पाहिजे, आमच्या इथे नोकऱ्या निर्माण झाल्या पाहिजे, रोजगार निर्माण झाला पाहिजे. कोणासाठी करतोय आम्ही? या जिल्ह्याच्या तरुण तरुणींसाठीच करतोय ना. आणि मग एका बाजूला आम्ही इकडे जिल्ह्याच्या विकासासाठी धावपळ करायची, मेहनत करायची, सगळं काय पणाला लावायचं, स्वतःच्या कुटुंबाचा विचार न करता इथे दिवस रात्र इथे संघर्ष करायचा. आणि दुसऱ्या बाजूला या अंमली पदार्थ, मटका, जुगार आणि या सगळ्यांमुळे आमच्या मुलांचं तुम्हाला भविष्यात खराब करायचं असेल तर मग मी सोडणार नाही, कोणालाच सोडणार नाही. आणि कोणी असो, मग आमच्या पक्षाचे असो किंवा कोणी असो, मला फरक पडत नाही. मी जसं वारंवार बोलतोय, मी सिंधुदुर्ग जनतेशी बांधील आहे.
जनतानी मला स्वीकारावं का नाकारावं? मला लोक जनता बोलेल की बाबा तुमचं बस करा, आम्ही बस करून टाकू. म्हणून या बाबतीमध्ये माझी भूमिका सरळ स्पष्ट आहे. काल जी काय माहिती मला मिळाली ती सगळीची सगळी माहिती मी डीजी मॅडमशी बोललेलो आहे, मी आदरणीय मुख्यमंत्र्यांशी बोललेलो आहे, मी मुंबईला गेल्यावर त्यांच्याशी त्यांना भेटणार, सगळीची सगळी माहिती त्यांना देणार. जे काय माझ्याकडे एव्हिडन्स आलेला आहे, उद्या पोलीस काही अगर लपवालपवी करतील, एवढी काय झालीच नाही, एवढे जमा झालेच नाही, सगळे एव्हिडन्स माझ्याकडे आहेत. लॅपटॉप मधल्या सगळी माहिती मी माझ्याकडे स्टोरेज करून ठेवलेली आहे. जे लॅपटॉप आणि मोबाईल जे काल परत दिले 3-4 तासामध्ये मी सगळीकडे माझ्याकडे स्टोरेज करून ठेवलेलं आहे. मी महसूल यंत्रणेला पण स्पष्ट सांगेन, वाळू माफिया संदर्भात अगर या जिल्ह्यामध्ये वाळू चोरी अगर बंद झाली नाही तर असे धाड तिथेही टाकली जाईल. मला माहिती आहे कोण करताय, कसं करताय, कुठल्या वेळी करताय. गोवा बनावटी दारू जे इथे आमच्या जिल्ह्यामध्ये येऊन बाद केला जातो मुलांना, छोट्या छोट्या पुड्या दिल्या जात आहेत, कुठे स्लीपिंग पिल दिल्या जात आहे. आता हा जो घेवारे होता त्याचा बाप मुंबईमध्ये बसलाय, खत्री नावाचा, हेही मला माहिती आहे. खत्री नावाचा मोठा बुकी मुंबईमध्ये बसतो. हा जो ह्याचे सगळे पैसे त्याला रिपोर्टिंग करतो. पोलिसांनी खरं आहे का खोटं आहे माझ्यासमोर सांगावं. म्हणून तुम्ही लोक माझ्या नादी लागू नका. आपल्याला मिळालेली ड्युटी, आपल्याला मिळालेली जबाबदारी, घातलेली युनिफॉर्म हा लोकांच्या सेवेसाठी आहे. माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या भविष्यावर कोणीही अगर खेळलं तर मग सामना माझ्याशी आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. काल सगळी माहिती माझ्याकडे आलेली आहे, कोण कसं कुठे कोणाकोणाला फोन जात होते. दुपारी 4 वाजता कणकवलीच्या बाजारपेठामध्ये जिथे सगळं काय आजूबाजूला रहदारी आहे, 12 व्यक्तींना टेबलवर बसून स्वतःच्या त्याच्या अंगावर 2-2.5 लाखाची कॅश होती, जी पॅन्टीतून, सॉक्समधून, गादीतून सगळीकडून आम्ही लोकांनी बाहेर काढली. हे पोलिसांच्या आशीर्वादाशिवाय होत आहे. पोलिसांची भीती नाही, पोलिसांना हे माहित नाही. म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये आता पोलिसांनी काय करतात ते मी पाहतोय. कारण का माझं काय हे धाडचं सत्र बंद होणार नाही. माझे पुढचे 10 टार्गेट ठरलेले आहेत. यात तुम्ही पोचा या तर मी पोचणार, हे सरळ स्पष्ट आहे. कायद्यानुसार जी काय कारवाई करायची करा, पण कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न झाला तर मग मी सोडणार नाही, एवढं फक्त लक्षात ठेवा. धन्यवाद. जी काल तुम्ही धाड टाकला त्या प्रकरणात जे आरोपी आहेत त्यांना टेबल जामीन दिला जातो आणि टेबल जामीन मध्ये लवकर सुटतात. कायदा तसा आहे, त्याच्या संदर्भातच नार्कोटिक संदर्भात, अंमली पदार्थ आणि ह्या ऑनलाईन गेमिंग संदर्भात कडक कायदेची प्रक्रिया सुरू आहे. मुद्दा पातळी तो विषय नाही, मुद्दा भीती निर्माण करण्याची आहे. कायदा एका बाजूला नाजूक आहे ह्याची जाणीव मला चांगल्या पद्धतीने, मला माहिती आहे टेबल जामीन मिळणार, पण कणकवलीच्या भर दुपारी अगर एवढी हिंमत कोण करत असेल, पोलिसाच्या नाकाखाली कोण करत असेल ना, ते मला काल दाखवायचं होतं. कायदेशीर कारवाई नाजूक आहे, येणाऱ्या भविष्यामध्ये कायदा कडक होईलच, पण एवढी हिंमत कोण करता कामा नये की आमचं काय फाट्यावर कोण मारणार, कोण काय बिघडणार, की आम्ही 4 वाजता बसून आम्ही एवढा पद्धतीने मटका लावतोय, कोण माझ्या काय बिघाडू शकत नाही, कारण का सगळे बांधलेले आहेत. म्हणजे माझ्या नावाची बदनामी झालेली की पालकमंत्रीला एवढ्या कोटीमध्ये विकत घेतलं. एवढं कोणाकडे चेकबुक मध्ये त्यांच्या शून्यामध्ये दम नाही राणेंना विकत घेण्याची. म्हणून बोललो ना, माझं पूर्ण नाव नितेश नारायण राणे आहे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवावं. सर, जिल्ह्यात अनेक ठिकाणी पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर अशा पद्धतीचे अवैध धंदे चालू आहे. मटका असेल किंवा गोवा बनावटीची दारू मोठ्या प्रमाणात येते, यावर पुढील काळात आळा बसेल का?
आता बघा, याचं ते मी काय बोललो, याचं त्यांनी बंद करावं, त्याचं मी तर पोचणारच आहे तिकडे, मी सगळीकडे पोचणार. प्रत्येकाची माहिती, आता काल विचार करा, मी कसं माझ्याकडे माझी इन्फॉर्मेशनची सिस्टम बघा, नेटवर्क बघा किती तगडा आहे. पोलिसाला काल अंदाज आला असेल की ह्या पालकमंत्र्याला हलक्यात घेऊ नका, असं आहे. म्हणून याचं त्यांनी बंद करावं, यातून मी तर पोचतोच आहे. आणि मग जी ही काय नाचक्की होणार आहे ना, मी तुम्हाला परत परत सांगतो, आदरणीय फडणवीस साहेबांचं नाव खराब करायला मी कोणालाच देणार नाही. कोणाच्या त्याच्यामध्ये एवढी हिंमत नाही की आम्ही ज्यांच्यामुळे आज पदांवर बसलोय त्यांचं नाव खराब व्हावं. तो माणूस एवढा प्रामाणिक पद्धतीने जनतेची सेवा करतोय, एवढं ग्रह खातं चांगलं चालत, मग तुमचं काय झालंय? तुम्ही कोण आहेत? गडचिरोली सारख्या जिल्ह्यामध्ये त्यांनी नक्षलाचा नायनाट करत आणलेला आहे. मग गोवा बाजूला असताना पण तुम्ही काय, तुम्ही ड्युटी करत आहात, शपथ घेतली आहे तुम्ही. खांद्यावर असलेले जे बॅच आहेत ना, ते लोकांच्या सेवेसाठी आहेत. नुसता ते युनिफॉर्म सिंगम सारखा वर्दी घालून बाहेर मिरवण्यासाठी नाही आहेत. हे बाजारपेठामध्ये हे सगळे जे काही जे फ्रूटवाले नवीन येऊन बसले आहेत ना, ज्यांचा काय ठाण पर, कोण हैदराबादचा आहे, कोण पर जिल्ह्यातला आहे, जो इकडचा त्याचा आधार कार्ड नाही, त्याचा मतदार यादी नाही, हे सगळे प्रकार आता जिल्ह्यामध्ये बंद करायला लागतील. मी 9 महिने काहीच बोललो नाही, गप्प, मी संधी दिली. मी असं नाही आल्या दुसऱ्या दिवशी बोलू आता हे बंद करा, मला काय बोलू साहेब, आताच आलो आहे. म्हणून मी 9 महिने काहीच बोललेलो नाही. तुम्ही प्रत्येक माझ्या कायदा आणि सुव्यवस्थेचं इतिवृत्त किंवा मिनिट्स ऑफ द मीटिंग बघा, काय तर मी जाहीर करायला सांगतो. मी ऑन रेकॉर्ड या सगळ्या गोष्टी पोलिसांच्या आणलेल्या आहेत. ते बोलूच शकत नाहीत की पालकमंत्र्यांनी आम्हाला वेळ दिला नाही. सगळी वेळ दिलाय, सगळी माहिती नावासकट दिलेलं आहे. तुम्ही करायचंच नसेल ना, मी आहे बसलो इथे. गणेशोत्सव जवळ आलाय आणि मोठ्या प्रमाणात बाहेरचे फळ विक्रेते जे आहेत ते ठिकठिकाणी बसलेत, अशा वेळी त्यांच्यावर आता कारवाई केली जाईल. आता बघू, मी तेच बोलतोय. आता कालच्या नंतर अगर पोलिसांना अगर कळत नसेल ना, आता पोलिसांना आपण संधी देऊ काम करण्याची. नाही जमत असेल तर मी आहे, मी बिनवर्दीचा पोलीस आहे. मी या जिल्ह्याचा चौकीदार आहे, पालकमंत्री आहे, मी सेवक आहे जिल्ह्याचा. मला काही मागे पुढे बघण्याचं काही कारण नाही. या जिल्ह्याच्या लोकांनी, जिल्ह्याच्या लोकांचं पालक म्हणून मला इथे बसवलं. त्या शब्दाचा अर्थच तो आहे. आपल्या घरातले पालक हे आपल्याला सगळ्या बरं वाईट मध्ये आपल्याबरोबर उभा असतात. कोण वाईट करत असतात ना आपल्याबरोबर, पहिला आपला पालक पुढे जातो. त्याला स्वतःचा स्वार्थ ठेवणं हे माझ्या चौकडीत बसत नाही. साहेब, हे गुपित आहे की तुम्ही मंत्री आहात, एवढा ताफा घेऊन तिथे पोहोचला आणि स्पॉटवर जाईपर्यंत कोणालाच पत्ता लागला नाही, तुम्ही डायरेक्ट कसे पोहोचला? कारण काय, एक लक्षात घ्या साहेब, ही यंत्रणा अशी 2-3दा जेटीची माझ्याबरोबर घटना झाली की मी माहिती दिलेली आहे आणि पोलीस पोचेपर्यंत त्याला माहिती मिळालेली आहे की पोलीस पोचत आहे. 9 महिने मी सगळे प्रकार बघितलेले आहे. ज्या अर्थी मी असं रिॲक्ट करतो काय ते एक बॉइलिंग पॉइंट ज्याला म्हणतात ना, हो तो संधी दे 1दा 2दा 3दा 4दा. मी तुम्हाला म्हणून पोलीस सांगूच शकत नाहीत की नितेश राणेने आम्हाला संधी दिली नाही. मी 2दा त्यांना एका विषयाची टिप दिलेली, इथे बसलेला आहे, लगेच पोचवा, लगेच तुम्ही जावा. ते जाण्याच्या अगोदर त्याला कळलंय, तो निघून गेलेला तिथून. मी आजमावलंय, सगळ्या गोष्टी आजमावल्यात. म्हणून ह्यावेळी त्यांनाही कळलं पाहिजे की बाबा ह्यांची गुप्तचर यंत्रणा आमच्यापेक्षा स्ट्रॉंग आहे. साहेब, एक प्रश्न राहतो की एवढी कारवाई झाली याच्यामागे पोलीस कारणीभूत हे स्पष्ट होते, पण आता ह्यांच्यावर काही कारवाई होणार की नाही? होणार, सस्पेंड होणार म्हणजे होणार, 2-3 घरी जाणार म्हणजे जाणार. तुम्ही लिहून घ्या. कारण का मी तर बोलतो घेवारे ती चूक आहेच, पण त्याला साथ देणारी जी पोलीस यंत्रणा आहे, त्याला ताकद देणारी जी पोलीस यंत्रणा आहे ना, ते काय त्यांना काय मी सोडत नाही. 2-3 लोकांना घरी गेल्याशिवाय जिल्ह्याच्या पोलीस यंत्रणेमध्ये जे चांगले अधिकारी आहेत, जे प्रामाणिक अधिकारी आहेत, जे खरंच आपल्या ड्युटीला न्याय देतात, हे त्यांना खरं म्हटलं तर न्याय भेटला पाहिजे. नाहीतर काम करणाऱ्या लोकांना एक नाही आणि न करणाऱ्या, चोरी करणाऱ्या, भ्रष्टाचार लोकांना पण तेच नाही. असं चालणार नाही. चांगल्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देणं आणि अशा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना घरी पाठवणं हेच आमचं शासनाचं धोरण आहे. साहेब, कालच्या कारवाईमध्ये फक्त आलं की कुठलाही राजकीय कार्यकर्ता किंवा प्रतिकारी याच्यामध्ये हस्तक्षेप करत नव्हता, खुद्द पालकमंत्री तिथे गेल्यामुळे. अशाच पद्धतीनं बघितलं जिल्ह्यामध्ये तर
ड्रग्ज असतील म्हणा किंवा मटका आपला गांजावरी असतील त्याचे डीलर सुद्धा आणि पेडलर कोण आहेत हे सुद्धा पोलीस यंत्रणेला माहिती असतं. सप्लायर कोण आहे ते त्यांच्यावरती कारवाई होत नाही. अशाच प्रकारची धडक कारवाई तुमच्याकडनं सिंधुदुर्गवासियांना खरं म्हणजे त्या कुटुंबातील आई वडिलांना त्यांच्या बहिणींना अपेक्षित आहे जे उद्ध्वस्त होत आहे तरुण पिढी. मी सुरुवातीला तेच बोललो, मी गांजा ओढणाऱ्यापेक्षा विकणारे जे लोक आहेत ना मी त्यांच्या मागे लागणार. आणि हे ड्रग पेडलर हे ड्रग विकणाऱ्यापेक्षा ज्या यंत्रणेच्या माध्यमातून ते गांजा आमच्या जिल्ह्यात येतो तो चॅनल मला माहिती आहे. म्हणून खालचे हे जे काय मला सावंतवाडीच्या रेस्ट हाऊसच्या बाजूला मागे कठड्यावर कोण कसं कसं सिगरेटमधून विकतं काय पुड्यान देऊन विकताय. काही लोक हसतायत, लोकांना माहिती आहे काय हो ना. मला सगळं माहित. त्यांना वाटायला झाला हा पोचलेला आहे लोकांना. यांची म्हणजे यांची झोप उडून टाकीन मी 9 महिने काहीच बोललो नाही कारण का मला संधी द्यायची होती राजन. मला नाही या लोकांना डिस्टर्ब करायचं होतं. मला बघून दे पोलिसांमध्ये काय हिंमत आहे, बघू पोलीस काय निस्वार्थ पद्धतीने या देशासाठी आणि राज्यासाठी करतात, याच्यासाठी शपथ घेतात. म्हणून मी गप्प बसलेलो, काहीच बोललो नाही. कशामुळे माझ्यावर आरोप होत होते की ह्या त्याच्यामध्ये आहे, ह्याला हप्ते भेटतात, हा पण त्याच्यात, सगळे आरोप गप्प बसायचो मी, काहीच बोलायचो नाही. पण जेव्हा तुम्हाला करायचंच नसेल, जेव्हा तुम्हाला तुटपुंज कुठले तरी कारवाई दाखवायचे, पोलिसांनी गांजा पकडला, आपण खुश, ब्रेकिंग न्यूज. अरे पण जो जिल्ह्यामध्ये आणणार आहे, जो 30-30 किलोचा गांजा आणतो, मग तो वेगवेगळ्या लोक यंत्रणेतून खालती विकतो, त्याला पकडा ना. त्याला तुम्हाला माहिती आहे तो कोण आहे, तुमच्या चेकपोस्टवरून पुढे कसा जातो, तो कुठल्या चोर मार्गाने तो जिल्ह्यात येतो, कोण त्याला तिथून काढतो, सगळं माहिती आहे मला. अहो टपऱ्यांवर काय होतं, पान टपऱ्यांवर, बॉर्डरवर खारेपाट्याच्या बॉर्डरवर काय चालतं तुम्ही सांगा. मी तुम्हाला एवढी माहिती आहे ना, ही तर 10% माहिती जी मला मीडियाच्या माध्यमातून त्यांना सांगायचं की ह्याला सगळं माहिती आहे. अजून 80% माझ्याकडे माहिती आहे. म्हणून ह्यात त्यांनी पोचावं, यात तुम्हाला दर आठवड्याला एक अशी ब्रेकिंग न्यूज देतो मी, पण न सांगता देणार, कारण का आपल्यामधले पण काही आहे. मला त्यांची नावं माहिती आहेत, सांगू काय सांग, सगळे कॅमेरा बंद करून टाका. माझ्या नादी कोणी लागू नका, मी तुम्हाला सांगतो. मी जेवढा चांगला ना तेवढा वाईट पण आहे, असं आहे साहेब. इथल्यामध्ये पण नाही ना, इथल्यामध्ये. अरे राज्यात मी ज्या जिहादच्या विरोधात लढतो, माझ्या मागे पुढे काय वाटतं तुम्हाला, विचार करा. आणि म्हणून माझ्या याच्यात लढता तुम्ही, हेच मी पोलिसांना सांगितलं, LCBला सांगितलं. LCB मध्ये काही लोक काय करतात हे नावासकट सांगू शकतो मी, नावासकट सांगू शकतो. म्हणून LCB वाल्यांनी पण लक्षात ठेवावं, महसूल यंत्रणा कशी वाळू चोरांना मदत करते, कसे गव्हर्नमेंट डंपकडून माल चोऱ्या होत आहेत, सगळं या नितेश राणेला माहिती आहे. फक्त मी वेळ देतोय प्रत्येकाला, प्रत्येकाने आपल्या, नाही तर आता जसे सस्पेंड होतील ना जिल्ह्याच्या पोलिसांमध्ये, तसे सस्पेंड तुमच्यामध्ये पण होतील. मग घरी बसाल, मग रडत बसाल, मग तो पैसा काय कामाचा नाही. आयुष्यामध्ये ना इज्जत कमवायची असते, पैसा नाही. आज राणे साहेबांनी आपल्या कारकिर्दीमध्ये जे काम केलं ना, म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं. म्हणून त्यांचं काय नाही, दादांनी आमच्या जिल्ह्याला सुरक्षित ठेवलं, दादांनी आमच्या जिल्ह्याच्या भावी पिढीला काय व्हायला दिलं नाही, त्याच दादांचा मुलगा आहे, हे लक्षात ठेवा फक्त. मुद्दा असा आहे की ज्या दाढी पडतात, म्हणजे मी दारूच्या बाबत प्रामुख्याने बोलेल, हवा बनावटीची दारू, अगोदर सांगितलं जातं त्यांना, अशी माहिती आहे की मी येणार आहे, दारूवरती तुमच्या त्या दुकानावरती धाड टाकणार आहे, 10 बॉटल तिथं पाचट ठेवा, आणि ती धाड टाकवली जाते, आमच्यापर्यंत बातम्या पोहोचवल्या जातात, ही वास्तविकता आहे. आता अशा पद्धतीच्या अधिकाऱ्यांची कदाचित आपल्यापर्यंत आली असते. मुद्दा हा आहे, माझा प्रश्न असा आहे की अशा अधिकाऱ्यांवर काही कारवाई आता यापुढे झालेली दिसेल. माझा मुद्दा काय आहे साईनाथजी, अगर नितेश राणे आपली नैतिक जबाबदारी स्वीकारून अगर अशा पद्धतीची भूमिका घेऊ शकतो, तर पत्रकारिता हा लोकशाहीचा 4था स्तंभ आहे. तुम्हाला जेव्हा अशा पद्धतीची कोण अधिकारी फोन करतात, अशा पद्धतीची कुठली कारवाईची माहिती होते, तेव्हा त्यांनाही एक्सपोज करण्याचं काम पत्रकार म्हणून तुमचं आहे. शेवटी मी काय बोललो, घरातला मुलगा किंवा मुलगी
जेव्हा ह्या ड्रग्जमध्ये, ह्या दारू याच्यामध्ये, ह्या ऑनलाईनमध्ये जेव्हा आपला खराब होईल ना, आपला जेव्हा बाद होतो तेव्हा त्या आई वडिलांचे अश्रू जाऊन जरा बघा. आणि मग कुठल्याही पोलीस यंत्रणेला, कुठल्याही त्या अधिकाऱ्याला त्याचं सहकार्य करण्याचा विचार करा. आपण ज्या जिल्ह्यामध्ये राहतो त्या, आज तुम्ही पत्रकार आहात, मी पालकमंत्री आहे, कोण दुसरा लोकप्रतिनिधी आहे, आपण आपली भूमिका अगर आपण बजावली नाही ना, ही भावी पिढी आपल्याला माफ करणार नाही. ज्या दिशेने आज गोव्याच्या पर्यटन पहिल्यासारखं राहिलेलं नाही. थायलंड आणि विविध कारणामुळे आज ते पर्यटन कमी झालेलं आहे. त्याच्यामुळे सगळ्यात सगळी जे काय हे अंमली पदार्थ आणि ह्या सगळ्याची जे काय लक्ष आहे ना, आता सिंधुदुर्गाकडे येत चाललंय. पहिलं जे फक्त सावंतवाडीपर्यंत होतं, आता थेट खारेपाटणपर्यंत गेलेलं आहे. आणि म्हणून ह्याला थांबवण्याची नैतिक जबाबदारी ही आपल्या सगळ्यांची आहे. म्हणून तुम्हाला जेव्हा तुमच्या प्रश्नामध्ये काय होतं की नाही अशी दारू असते पण कमी दाखवली जाते, खरी बातमी द्या ना, द्या खरी बातमी. त्याच्यासाठीच पत्रकारितेमध्ये आलो आहोत ना, काय लपवालपी करण्यासाठी आलोय आणि चॅनल चालवण्यासाठी आलोय. ही भूमिका आपल्या सगळ्यांची असते. आज मी विचार केला असता तर मला किती कोटीची ऑफर दिली होती हो हे लोकांनी. एकदा तर मोठे आवाज, जेव्हा मी पहिल्यांदा आवाज उचललेला ते बंद करा, तेव्हा पालकमंत्र्यांना 30 कोटी दिलेले आहे. आकडे सकट सांगतो ना तुला, मी काही केली नाही, याचा विचार केला नाही. मी एका बाजूला विकासासाठी आम्ही सगळेजण मरमर मरतोय. राणेसाहेब चिपी विमानतळासाठी वरतून परवानगी आणतात, मी खालतून कॅबिनेटतून मान्यता आणतो. चिपी विमानतळ उद्या सुरू होईल, पर्यटक आमच्या जिल्ह्यामध्ये येतील. पर्यटक आल्यानंतर नोकऱ्या ज्या निर्माण होतील त्या करायच्या कोणी? सगळी भावी पिढी अगर त्या मटका, जुगार, अंमली, ऑनलाईन गेमिंग हे लोकांनी सगळे सेंटर बंद केलेत. घरात ऑनलाईन गेमिंग सुरू आहेत. काही आई वडिलांना विचारा, मुलं तासन तास घरी मोबाईलवर बसले असतात आणि ते बाहेर जात नाही. आई वडील किती त्रस्त आहे जरा विचारा जिल्ह्याच्या किती आई वडिलांना. म्हणून हे प्रकार, ह्याबद्दल अगर आपण जिल्हा म्हणून अगर आपण भूमिका घेतली नाही ना, मग हे सगळं हे जे काय विकास करून काय चाटायचा आहे का तो विकास? मग नोकऱ्या करणार बाहेरची लोक, कारण आपली मुलगा कुठेतरी बसून ओढतोय. स्लीपिंग पिल मोठ्या प्रमाणे विकले जातात हरकुळ बुद्रुक त्या भागामध्ये. नाव माहिती आहे मला, तिकडे पण पोचणार आहे मी. मग हे सगळे जे प्रकार जिल्ह्यात 20-20 रुपये एवढ्या पुड्या दिल्या जातात. विचार करा, एवढ्या पुड्या 20-20 रुपयाच्या, 10-10 रुपयाच्या. तुम्ही हा सगळे प्रकार बंद केले पाहिजेत. सगळ्या प्रत्येकाने आपली आपली भूमिका बजावली पाहिजे, एवढीच अपेक्षा आहे. साहेब, सध्या मोठ्या प्रमाणावरती व्हॉट्सअपवरती मटका घेतला जातो, यावर कशा पद्धतीने कारवाई? मी काय कारवाई करणार, केली काय करायची? तर शौकांतिका काय माहिती आहे ना, तुम्हा लोकांनाही सगळं माहिती आहे, तुम्ही काय करत नाही. ह्याच्यावर बोला पाहिजे. प्रत्येकाला ह्या जिल्ह्यामध्ये काय चालतं हे माहिती आहे. माझ्या सकट माहिती होतं, मला माहिती, मी थांबलो, आता मी कारवाई केली. आता तुम्ही लोक आपल्या तुमच्याकडे पत्रकारिता म्हणून एक फार मोठी जबाबदारीने मोठं हत्यार आहे. तुम्ही जे दाखवता त्याच्यामुळे समाजामध्ये प्रबोधन होतं. पण आता बघू यंत्रणा काय करते. आता कालच्या नंतर सगळ्यांना कळलं असेल की पालकमंत्री काय करू शकतो. आता पाहू. महसूल मंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावरती होते, त्यावेळी त्यांनी सरळ असं म्हटलं की सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध वाळू माफियाचे जे 40 लोक आहेत त्यांच्यावर हद्दपारीचे प्रस्ताव करा. मात्र हे सांगताना त्यांनी असं म्हटलं की खात्यातील अधिकारी त्यांच्यासोबत. हो, अधिकाऱ्यांची नाव पण माहिती आहेत मला. मग त्या संबंधी मी कलेक्टरला सांगितलंय यांच्यावर MPDAची कारवाई सुरू करा. ज्यांनी रॅम्प तोडले आणि रॅम्प तोडल्यानंतर पण ज्यांनी परत बांधले, ह्या सगळ्या बाबतीमध्ये अगर MPDAची कारवाई नाही केली तर महसूल मंत्र्यांकडे आणि मुख्यमंत्री साहेबांकडे काय भूमिका घ्यायची हे मला चांगलं माहिती आहे. तर या वाळू उपसामध्ये ज्या बोटीद्वारे वाळू काढली जाते यामध्ये सर्वाधिक परप्रांतीय जे आहेत त्यांना या ठिकाणी आणलं जातं. तळाशी या ठिकाणी जवळपास सर्वात मोठे वाळू उपसा होतोय. जवळपास 100हून अधिक परप्रांतीय त्या ठिकाणी. सगळं माहिती आहे. आता पोलीस महसूल यंत्रणेने काम करावं ना. मुद्दा मला कालच्या घटनेमध्ये तून पाथडे मी हेच दाखवण्याचा प्रयत्न केला की मला सगळं माहिती आहे. आता तुम्ही काम करा, एवढंच माहिती. त्यांना आतापर्यंत वाटायचं त्या माहिती देतोय आम्ही आमचं काय करणार नाही.
आम्ही घरात झोपून राहणार, आम्ही आमचं सगळं चालू ठेवणार. काल नंतर त्यांना कळलं की आम्ही नाही केलं तर हा पोचणारच आहे, हा धाड मारणारच आहे, हा त्या वाळू उपसाकडे पोचणारच आहे. हे आता काल मेसेज गेलेला आहे. आता त्यांनी करावं. नाही केलं त्याच्या दुसऱ्या दिवशी मी तर कधी ना कधी पोचणार आहे तिकडे. आता आजपासून माझं कामच ते आहे, जिल्ह्याचा विकास करणं आणि जिल्ह्याच्या माझ्या भावी पिढीला सुरक्षित ठेवणं. त्यासाठी लागणार ती रिस्क, लागली ती रिस्क घ्यायला तयार आहे मी. काही वर्षापूर्वी एक एसपी होते, त्यांनी कणकवली शहरातील दारूबंदी उद्ध्वस्त केले होते आणि तशाच पद्धतीने काही पोलीस अधिकारी सिंधुदुर्ग येतील काय? नक्की येणार. माझी अपेक्षा आहे. आज तुम्ही ज्या पद्धतीने त्या एसपीचं नाव घेतलं, असं नाव घेण्याची संधी जिल्ह्यातल्या प्रत्येक पोलीस कर्मचारीला संधी आहे की आज जशी आपण त्या एसपीची आठवण करतो, आज जसं आपण राणे साहेबांची आठवण करतो की राणे साहेबांनी आपल्या कारकिर्दीमध्ये काय केलं, एसपीनी इथे त्या एसपीने येऊन उद्ध्वस्त केलं. प्रत्येक पोलीस कर्मचारीने अगर असाच विचार केला ना, अहो आम्ही तर नागरी सत्कार करू. आमच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही विचार करा, अगर गडचिरोली आणि या भागामध्ये अगर नक्षलाट नायनाट होऊ शकतो, तर आपल्या प्रत्येकाची अगर इच्छाशक्ती असेल, प्रत्येक पोलिसांची, महसूलची, आमची इच्छा असेल, तर इथून अंमली पदार्थ, मटका, जुगार, गांजा, वाळू चोरी किंवा नायनाट होऊ शकणार नाही. चालवणारी यंत्रणा अगर त्यांना मदत करते म्हणून त्यांना ताकद भेटते. एक लक्षात घ्या, कोणतरी आतमध्ये शेण खातो म्हणून त्यांना ताकद मिळते. 26/11च्या हल्ल्यामध्ये जेव्हा कसावा आतमध्ये घुसला, कोणीतरी आतमध्ये मदत केली असेल. आणि इंटरनल मदतीशिवाय ना कोणच पुढे जाऊ शकत नाही. हे तोच विषय आहे. म्हणून आतमधली यंत्रणेने काल संदेश मला त्यांना द्यायचा होता की तुम्ही नीट राहिलात, तुम्ही शिस्तबद्ध काम केलं, तुम्ही पारदर्शक राहिलात ना, कोणाची हिंमत राहणार नाही. काल तो बनियान घालून कसा बसलेला, तर त्याला माहिती आहे मला कोण माझं वाईट करणार नाही. त्याच्या अंगावर 2.5 लाख होते. नशीब माझं त्याची चड्डी बघितली नाही. त्याच्यात पण माझे नाही हात घालतो तो बोलला पाहिजे ना. मग कुठे तरी पैसे लपून एवढी कॅश, विचार कर घरात किती असेल अगर तिथे एवढी होती तर. मग एका बाजूला आमचे अमित शाह साहेब, एका बाजूला आमचे नरेंद्र मोदी साहेब, ना खाऊंगा ना खाने नहीं दूंगा ही भूमिका ठेवतात. आणि मग तुम्ही त्यांच्या सगळ्या ह्या दूरदृष्टीला आणि विचाराला तिलांजली देण्याचा प्रयत्न करतात. हे मोजके काय अधिकारी? तुम्हाला माहित नाही गेवारे तिथं बसतोय 4 वाजता. दररोजची 10 ते 15 लाखाची कलेक्शन आहे किमान. किमान घरासाठी, ऑफिससाठी, रेस्टॉरंटसाठी, हॉटेलसाठी फर्निचर शोधतात? आम्ही घेऊन आलो आहोत फर्निचर मध्ये व्हरायटीज, डिझाईन्स. तर आजच भेट द्या MIDC कुडाळ येथील आमच्या प्रशस्त शोरूमला. प्रिझन्स फर्निचर मॉल कुडाळ, बेस्ट फर्निचर स्टोअर. आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर, तीही विविध डिझाईन मध्ये. आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता. आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोफा सेट, बेड, चेअर्स, डायनिंग टेबल, लाकडी पाळणा, तीही एकाच दालनामध्ये. विम्याची सोय, टिकाऊ आणि दर्जेदार, 10 वर्षांची वॉरंटी, घरपोच सुविधा आणि कुशल कामगार. आजच संपर्क साधा. प्रिझियम फर्निचर मॉल, 3050 MIDC कुडाळ, सिंधुदुर्ग. मोबाईल नंबर 9605315715 आणि 9325108501.